ना बाई श्वेता, काय करू राहिली व? लावली गेली का तू ना व भांडेवाली लावली श्वेता? ऐकू येऊन राहिलं का नाही व बाई व श्वेता? नाही मॅडम आली होती का नाही म्हणून त्यांनी खाली ठेवला होता. मॅडम 3 चक्रा मारतेस, तशी तिच्या ऑफिस मध्येच बसून राहते म्हणा ते. पण एक सकाळी उघडते का नाही आपण हे मॉल उघडते तेव्हा, आणि दुपारून आणि मग एकदम 5 वाजता असे चक्रा मारते ते. तर म्हणून का नाही ते दिसली ना तर मग मोबाईल खाली ठेवला. बोल ना काय म्हणता? अहो म्हटलं बाई लावली का भांडेवाली की लावली का म्हटलं? काल आले होते त्या काकू, आल्या होत्या त्या काकू. लावली आजपासून का नाही लावले. 1200 रुपये देत आहे त्याइले. तर ताईजवळ ठेवून दिले 500 रुपये ॲडव्हान्स म्हणून. आणि मग हे झालं म्हणजे महिना भरला म्हणजे मग बाकीचे 700 रुपये देऊन दे. लावली झाडझुड मी करून देत जाईन म्हणजे देतो. आता झाडझुडगी करून आली मी आणि फरची पुसते ना भांडे घासते. कोण ते भांडेवाली बाई फरची पुसून देतो म्हणे का? हो फरची पुसून देतो म्हणे. भांडे ना फरची दोन्हीचे 1000 रुपये म्हणे ते. आम्ही मस्त आहे ना बाई, मग मस्त आहे ना. इकडे फरचीचे वेगळे घेते ना बिचारे. मस्त आहे हो मग तर चांगली गोष्ट आहे. मग आता राहिली कपड्याची तर कपड्याचं मग आता बाई कपडे धुवून आली असन मग तू नाही? हो कपडे धुवून तर आलीस, पण आता 1-2 दिवसानं कपड्याचं नियोजन लावतो मी. काय करायचं काय नाही तर कपड्याचं काही नाही काही बंदोबस्त करावंच लागत. म्हणजे इकडून गेलं का आई तर जेवलं बस, बाकी काही नाही. आणि अभ्यासही करायचा राहते नाही मला. मग अभ्यास नाही होणार ना मायावाला. नुसती काही हेवाला मॉलमध्ये जॉब थोडी करत राहीन मी. अभ्यास करावा लागेल ना मला. कायच्यात नाही कायच्यात फॉर्म भरणं चालू ठेवा लागेल ना मला. मग नाही तर काय बरोबर आहे ना. तू आलं जेवली का बाई? जेवण घेऊन करून आली का? डब्बा घेऊन येत असता? डब्बा आणतो नाही दुपारसाठी. जेवतो थोडीशी घरी बी आणि डब्बा घेऊन येत असतो. तू काय करून राहिली? बसली ना माय थोडीशी कामधाम केले बाई. एवढे बी आत्ताच केवढे मोठे कपडे धुतले हो मी. कपडे धुवाले, मार पॅन्ट शर्ट त्या बापाचे त्याचे माया साड्या सगळे धुतले बाई आता कपडे. आणि दमपूत झाली बिचारे. बसली आता. काऊन वहिनी नाही करत का? काहीच का वहिनी नाही धुत? तू काऊन कपडे धुतले? आता काय सांगू बाई तुले श्वेता, काय सांगू. ते पोट्टाई मला बोलते, त्या बापाई मला बोलते आणि ते कानी अंगावर घेऊन झोपते. राणी काय माहित का तिले तब्येत खराब आहे करते. काल सलाईन आणली लावून तिले. एका कामाला उठली नाही का? कालही नाही उठली, आजही नाही उठली. आणि हे पोट्ट ना आलाय दावेडा तिला जेवण नेऊन द्या, हे नेऊन देन, चाय बनवून देन. माय बापासाठी बहिणीसाठी कधीच नाही केलं यानं. आणि आता पाय ना माय बायकोच्या मागं पुढं त्यानं आज सुट्टी घेतली. मग तुले नाही माहित सुट्टी घ्यायले. जेवण नेऊन देते तिले, पाणी नेऊन देते, पाणी गरम करून देते तिले प्याले. बापा काय सेवा चालू आहे त्याची. मग करू माय हात दुखून गेले. केवढे मोठे कपडे धुतले, मनगट दुखून राहिलं माया. भांडे ते आता कोणाला बोलतं. ते गांगावर घेऊन झोपली. तिला म्हणता येते का मला काही? मग म्हणता आले पाहिजे तर मरण होऊन राहिलं. आणि हे पोट्ट बायकोच्याच मतानं ऐकते ते बरोबर अंगावर घेऊन राहिले. आता कर काय ना खोटं काय आहे का नाही आहे तब्येत बरोबर तिची. तशी तिला नाटकं करायची सवयच आहे ना, पहिल्यापासूनच करते नाटकं. रडू नको आई, तू रडू नको. नाही नाटकं करते गिरते म्हणा. पहिल्यापासूनच नाटकं करू नये मी ना. 2-3 वेळा नाटकं पकडले वहिनीचे. दादाला पहिलेच माहिती आहे. थांब बरं मी दादाला फोन करतो. सांगतो कसं राहते तर त्या वहिनीला सांगतो कसं राहते तर. हे धंगडे पकडले का आता येईन दोघांनी नवरा बायकोनं त्रास द्यायचे. बायकोला सांग ना मला 2 शब्द समजावून. दोघांना 3 जणातच करायचं नेट लागते का त्या वहिनीला आता? काही सांगू नको बाई तू, काही सांगू नको. तो तुला बोलावून माहीच काल उतरवात्र करून ठेवली त्यानं सागऱ्यानं. मलाच कमी नाही बोलला तो. मग बापालाही भडकून दिलं. बापाही बोलला किती बोलाली याची बायको मस्त झोपते अंगावर घेऊन माय काम करते. याला लय चांगलं वाटून राहिलं ना. म्हणलं तर म्हणते माय बायकोची तब्येत खराब आहे. आलू चिप्स केल्यानं करत तब्येत खराब होत असते का बाई? आलू चिप्स केले म्हणते माय बायकोनं म्हणते. असं म्हणे राहू दे तुला बोलून देन ते. काय पण नको करू. नाही असं कसं आई? असं कसं म्हणजे तू काही वागणं मी ऐकणार आहे का? थांब मी फोन करतो त्याला. असं कसं ते आता कॉलेजमध्ये असन का घरी आहे म्हणतात? तू घरी आहे का? तू आहे घुसलेले दोघे नवरा बायको रूम मध्ये. त्याच्याच रूम मध्ये आहे बसून. राहू दे बाई जाऊ दे मी माय पाच बशीत. हो ना तर काय राहू दे. नाही थांब आई रडू नको तू. बिलकुल रडायचं नाही. त्याचे धतिंगे थोडी चालू देणार आहे मी. आम्ही दोघी घराच्या बाहेर निघालो लग्न करून तर ह्यो काय आपल्या धतिंगीपणा करणार आहे का दादा? असं कसं मायले त्रास देणं बायकोले सुख दे. थांब मी फोन करतो आता. निर्मला बाई हा वाला कूलर चांगला असता आहे हो बाई. किती चांगला कूलर आहे. काऊन होतो ना मला आणून दिला हो. आता काय सांगू तुले बबिता, त्या बकऱ्यानं आणला ना नवीन कूलर मार उंचच्या उंच. ऑटोमॅटिक कूलर होय म्हणते तो. आणि चालूही केला बाई. आम्ही लागेच आमच्या रूम मध्ये जुनाच कूलर आहे आणि त्यानं नवीन घेऊन आला. अहो माझ्याजवळचे पैसे घेतले त्यानं 5000 रुपये आणि त्यानं टाकले वाटते काही पैसे. आणि 12000चा कूलर आणला त्यानं. मग आता काय करू? आणला तर मग हावाला म्हणे ते रोशनी याच्यात ठेवू म्हणे आपण हॉलमध्ये. मी म्हणलं हॉलमध्ये तिथं कोण राहते म्हणलं. दिवसभर तू तुझ्या रूम मध्ये झोपतं, मी माझ्या रूम मध्ये राहतं आणि हॉलमध्ये कोण घेन म्हटलं त्याची हवा. 3-3
फालतू बिल आले म्हटलं परेशानी. राहू दे म्हटलं बबिताले देतो तिच्या घरी म्हटलं कूलरच नाही. अहो तू सून म्हणन ना बिचारे, बहिणीले देते म्हणन, बहिणीले देते म्हणन, तशी बी तर ते मायाकर अशी गुर्राव गुर्राव पाहते, दाखवत नाही ते, पण असे तेडा नजरेने पाहते बाई ते. मग रोशनी मायाकड आता कूलर सूरजनं आणून दिला तर पाहत नसन का ते काही म्हणन ना सूरजले गिरजले तुले म्हणन. काय म्हणन? तिच्या मायच्या घरून आणलं का आम्ही पैसे अदले, तिची माय देते का बाप देते म्हणन ते. कायले म्हणणार आहे? माय घर माय वावर माया नवरा माय घर सारं मायच माय. मला ज्याले दिवशी वाटलं त्याला दे. तिले काही कमी आहे का घरात? कमी आले तिले भेटलं ना, तिच्या रूम मध्ये कूलर आणला नवीन, अजून काय पाहिजे? चला बा तिले कमी केलं आणि मग तुले दिलं गोष्ट वेगळी. माझ्या घरी कूलरच नाही होता हो बाई, बरं झाला आणून दिला तू न तर. पैसे घेजो लागेच याच्या बदली. केवढे घ्या केवढ्याचा होय तर त्याचे थोडेसे पैसे देऊन देईन मी याचे. बाई थोडे थोडे करून कामं लागले म्हणजे ना आता. पण पावसाळ्यात कामच लागन ना आता, उन्हाळ्यात कामं नाही तर तेव्हा देईन ना थोडे थोडे 200-300 करून. चांगला आहे, हाय बी कूलर नवीनच आहे. हो का? कोणत्या कोणत्या गोष्टीचे देशील हो बाई बबिता तू पैसे मला? पैसे देतो म्हणतो, वा रे वा. त्या घरचा कूलर होता ते विकला का भंगारी? करू मग, सारा चांगला होता तो कूलर. आणि दुसरा कूलर काही आणणं झाला नाही आमच्याकडून, तर तो त्या दिवशी भंगारवाला आला देऊन दिला माय त्याले. काय भेटले हो त्याच्यात? 20-30 रुपये नाही भेटले, ते टप्पर टुप्परच राहते ना हो तेव्हा. टप्पर टुप्पर राहिले काय 30 का 35 रुपये भेटले बाई त्याच्यात, जास्त नाही भेटले. मग जंगला होता सारा, लागे नाही तो कूलर, देऊन दिला मग हिच्या बापानं. दुसरा घ्यावं म्हटलं कूलर तर आता उन्हाळ्यात कामं नाही धामं नाही, कुठं येणार आहे व? पैसे अदले नाही. माय लाडक्या बहिणीचे बंद झाले हो बाई व. काहूनच बंद झाले ना काहूनच नाही तर काय माहीत का बिचारे. आलेच नाही मला डिसेंबरपासून पैसे, डिसेंबरचे नाही आले, जानेवारीचे नाही आले. बाया मस्त धडाल पैसे उचलते बिचारे लाडक्या बहिणीचे, आणि मला पैसेच ना आले बिचारे. पैसे आले सांगावं कसं आहे तर सरकार. गरीब आले देत नाही बिचारे, मोठे लोकायले ज्याच्या घरी आहे सगळं त्याले लाडक्या बहिणीले पैसे भेटून राहिले, ज्यायले जरूरत नाही आहे त्याले. आणि आम्हाला एका पैशासाठी आम्ही येऊन राहिलो. आता पाय बरं, आले असते 2-3 हजार रुपये त्याचेवाले लाडक्या बहिणीच्या घरात काही आणलं असतं बिचारे. खा प्याले उन्हाळ्यात कमी हाल होते व. कामं नाही धामं नाही तर. काहून गहू तांदूळ संपले का त्या घरचे? खाले आहे नाही तुला काहीच? गहू घेऊ आहे, गहू पोतभर घेतले होते ना, हाय गहू घेऊ. तांदूळ आहे म्हणा, पण मग तेल तिखट मिठाले पैसे नाही पाहिजे का? माणूस जाते जाते नाही जात, जाते जाते नाही जात, मनात आलं तर जाते, नाही तर नाही जात. आता मी तरी गेली असती, पण आता उन्हाळ्यात कुठं व कामं दामं, आणि ऊन कमी आहे का व आता? लागलं जाते म्हणा, देते आणून घेऊन. लागलं ना तर जाते, देते आणून घेऊन देते. पण का नाही पोट्टीचे पेपर व्हायचे आहे ना, आता चालू आहे तिचे पेपर झालं का मग ते घरीच आहे. उन्हाळ्यात मग हे पोट्टी बी खाव हे देणं आई ते देणं आई, तिचं चालूच राहते मग. माय लेकराले अशी नको म्हणू हो बबिता, खाऊ देत जातीले. लागले 100-150 माझ्याजवळून घेऊन देत जा लागेल, खाऊ देत जातीले, नको म्हणत जाऊ काही खाले प्याले. नाही हो बाई तसं नाही, म्हणून म्हणलं का उन्हाळ्यातही पैसे जवळ पाहिजे ना. लेकरू घरी असलं लहानसं तर मग कोणतं काही येते मागते, कोणतं काही येते माय येते तर मागतेच ना ते. आपल्याला नाही म्हणलेलं बरं नाही वाटत बिचारे. मग पाहिजे नाही का जवळ पैसे. कामाच्या दिवशी बरं राहते बाई, पैसे गेले 10-20 रुपये काही नाही वाटत. आता हे उन्हाळ्यात घरीच आहे ना माय. गेली आता पिंकी कुठं गेली? दिसून नाही राहिली. अहो शाळेतून आली, जेवली बिचारी थोडीशी, झोपून गेली व लुटकून. मग मी बी जातो घरी, त्या पोट्टीला झोपून देतो थोडंसं आपल्या स्माइलीले. ते झोपली म्हणजे मग मला झोपता येते थोडंसं, नाही तर मग तिची माय तिकडं कामं करत राहते. हे आपली हे तोंडात टाकाले पाहिजे, ते तोंडात टाकाले पाहिजे. पहिले तिले झोपून देतो, मला नाही का बरं नाही वाटत हो थोडंसं, असं अंग गरम गरम लागून राहिलं होतं. मला नाही का गोळी घेतो आणि थोडंसं आराम करतो म्हणलं. बोला ना श्वेताताई, बोला ना. कसा काय फोन केला बा मला आज तुम्ही? मला तर फोन करतच नाही तुम्ही जास्त. बोला ना, काय म्हणून राहिल्या? नाही काय करून राहिल्या म्हटलं, झोपूनच आहे ना तुम्ही. मस्त नाटक चालू आहे बा तुमचीवाले. माई आई म्हातारी आहे, माई आई कामं करते आणि तुम्ही मस्त झोपून राहता नाटक करू करू, आहे का नाही? अजून चालू केले वाटते, तुम्ही नाही सुधारणार कधीच वहिनी. अजून चालू केले का तुमचे नाटक? अच्छा आईनं फोन केला होता वाटते तुम्हाला, नाही सांगितलं वाटते घरचं सगळं काही आईनं तुमच्याजवळ. मी नाटकं नाही करून राहिली श्वेताताई, नाटकं कायले करून राहिली जी? मी झोपून आहे ना, खरंच माझी तब्येत खराब आहे, मी खरंच नाटकं नाही करून राहिली ताई. सांगितलं म्हणजे हे सांगणार नाही का माझ्याजवळ काही गोष्टी, म्हणजे तिच्यावरही बंद
आज झोपून आहे तिथं. तुमच्या भावाचंही आता लग्न जुडून राहिलं आणि तुमच्या भावाने इथं कारभारपणा करून ठेवलेला आहे तुमच्या भावानं. आता तुमच्या घरी सून येईन ना. तुमची मायपेक्षा तर जवान आहे. लाज नाही वाटत का जी तुम्हाला थोडीशी वहिनी मनाच्या वेळेस? मी पोरगी आहे, माझ्याजवळ सांगत नाही तर काय करणार आहे माई आई? मस्त फायदा उचलून राहिले तुम्ही. माईले एकटा पाडला आणि तुम्ही मस्त फायदा उचलून राहिले. ते मस्त झोपून आहे, माईकडून कामं घेऊन राहिले म्हाताऱ्या बायकडून. तुम्हाला थोडीशी लाज नाही वाटू राहिली? मला म्हणाले बोलाले आता तिथं कोणी राहिलं नाही ना, त्याच्यामुळे जसं माझ्या भावाले घुमवता तसं तुम्ही घुमून राहिले. माझ्या भावाले भडकवता माझ्या आईविषयी आणि माझा भाऊ भडकते. त्याला अक्कल नाही ना. थांबा त्याची काढतो ना मी, दादाची काढतो चांगली. श्वेताताई मी ना काहीच नाही केलं माहीत. खरंच तब्येत खराब आहे. मी सगळे घरचे कामं करतो. मी नाही करू राहिली नाटकं. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही या इथं पाहिले. तुम्ही ते इथं सिटीत करताना काम. मी खरंच खोटी नाही बोलून राहिली. मला समजते ना श्वेताताई, तुम्ही मला काहून एवढ्या बोलून राहिले बिनकामाच्या. कोणत्या तोंडाने म्हणून राहिले जी वहिनी? तुम्हाला वहिनी करतो तुम्हाला दादाच्या मी मान देतो तर तुम्ही माझ्या डोक्यावरच बसता का? म्हणते मी नाटकं नाही करत. तुम्ही पहिली वेळेस आता झोपून आहे का यावाल्या? याच्या पहिले किती वेळा नाटकं केले जी तुम्ही? किती वेळा बिना तापानं झोपून होत्या तुम्ही? आईची माई मजाक मी असताना संध्या असताना तर तुम्ही नाटकं केले जी. आम्ही नसताना काय करणार नाही तुम्ही नाटकं? त्या म्हाताऱ्या बाईकडून कामं घेऊन राहिले. तुम्हाला लाज वाटते का थोडीशी? जवान आहे ना, मस्त झोपून आहे 2 दिवस झाल्या कालपासून. काय झालं श्वेता? स्पीकरवर आहे फोन, बोल काय झालं? काही नाही काय होणार आहे? तुला शोभता रे पोरगा म्हणून शोभाले? तुला लाज नाही वाटत? त्या बायकोले नाही वाटत तर तुला नाही वाटत? आम्ही दोघी बहिणी लग्न करून दिले आमचे. आम्ही घराच्या बाहेर आहे. तुला माये नाही सांभाळता येत का रे? बायकोले झोपून ठेवलं तू ना, मायले कामं करायला लावतं. लाज वाटते का दादा तुले काही थोडीशी? ते बायको तुला माहित नाही का कशी नाटकं करते तर? श्वेता लहान आहे मायापेक्षा आणि तू माई लाज काढून राहिली का? मला काय एवढा मूर्ख समजतं काय हो तू? का बायको मायवली नाटकं करल आणि मी आईले कामं करायला लावी ना, तिला झोपून ठेवणार आहे? मला एवढा मूर्ख समजतं का? मी शिकला सवरला ना हाय ना बाई मी. असा मूर्ख आहो का मी? मला शिकून राहिली बाई तू? लाज वाटतं का? काही वाटतं का? काय बोलून राहिली तू? हो श्वेता, आईले एवढे काम करायला लावून राहिला, वहिनीला झोपून ठेवलं तू ना. तुले मग काय बोलू मग मी? ते लडू सांगून राहिली माझ्याजवळ. लडू सांगाले किती रडून राहिली ते. एवढे कामं एवढ्या उन्हात ते एवढे कामं करून राहिली आणि वहिनी झोपून आहे. तुला काय माहित नाही का तुझी बायको किती नाट केली आहे? तर किती ढोंग करते दादा तुझी बायको. आणि अजूनही तू तिच्या चाटीतच चालला का? मी कोणाच्याच चाटीत नाही चाललो श्वेता. तिचा अंग पाहिजे ना तू. काल सन्न गरम होतं तिचं अंग आणि त्याच्यानंतर मी तिला दवाखान्यात नेलं. सलाईन लावली रात्री तिले. आज मी घरीच आहो पण का सकाळीच सलाईन लावा लागली तिले. आता सलाईन लावून आणलं मी तिले. मग मी कायले खोटं बोलणार आहे बरं? मी खोटं बोलीन? डॉक्टर खोटं बोलणार आहे का? तू सांग बरं. तुला खोटं वाटत असं मी व्हॉट्सअपवरती तेवाले का नाही पूर्ण हे पाठवतो, तुले चिठ्ठ्या पाठवतो याच्यावाल्या आपल्या मेडिकलच्या. तू पाहून घे लगेच. तुला खोटं वाटत असेल तर. तुला तसाही आता भावावर विश्वास नाही आहे, तिच्यावर नको ठेवू. मी म्हणत नाही राणीवर ठेव म्हणून, कारण राणीनं लय पाप केले पहिले, लय नाटकं केले. तर तुझ्या मनात शक येणं स्वाभाविकच आहे. तुला म्हणणार नाही मी, पण भावावरही विश्वास नाही आहे ना तुझ्याला. तर मी व्हॉट्सअपवर तुला चिठ्ठ्याचे ते हे पाठवतो ना. राहिली गोष्ट आईची, तर तुला आईचं एवढं खरं वाटते ना तर तिला हे विचारून घे तर कालही नाही ती राणीसाठी स्वयंपाक बनवला तिनं आईनं, आणि आजही नाही बनवला. आजही काय म्हणे मी नाही बनवत तिच्यासाठी. मी ना शेवटी खिचडी मांडली तिच्यासाठी, तिथे जेवायला लावलं आणि गोळ्या दिल्या. हे नाही सांगितलं का तिनं तुले? हो श्वेता, हे नाही सांगितलं का? समजून सांग ना तिला थोडीशी. तुही माय होय, माय होय. म्हणजे सून बिमार पडली तर तिला खाले नाही प्याले नाही काहीच द्यायचं नाही. नाही करण नाही तर राहील तशी. आणि सासू बिमार पडली तर सुनेनं नाही दिलं तर साऱ्या गावभर बोबाटा होते. आणि ती आई साऱ्या गावभर बोबाटा करू सांगायची होय. सुनेनं चुकलं, सुनेचं चुकलं, आणि हे आई अशी वागू राहिली तर मग कसं करायचं आता? तू सांग बरं. त्या घरचे लोक असेच वागले तुला चालन का? पा कशी आई भांडे आपटून राहिले सागरजी. पा केवढ्या जोरात आवाज येऊन राहिला ना. आज कसे भांडे आपटून राहिले आई जोरात. वहिनी ऐकू येते ना त्याला बी. बहिरा थोडी आहे तुम्ही? भडकवायचे कामं करून राहिल्या का अजून? मग असेच भडकवत असन. भले तुमची तब्येत चांगली असो वाईट असो, मला नाही माहीत, पण हे मला आता तुमचं भडकव ना. आई भांडे आपटून राहिली, हे करून राहिली, ते कामं करत असन ना. कायले भांडे आपटणार आहे ते? तोंड बंद ठेवत जाणार आणि तू फोन चालू आहे, तुला समजत नाही का? अक्कल नाही का? तोंड बंद ठेवत जाणं. तू काय झोपून राही ना. तब्येत खराब आहे तुझी. बोलून राहिलो मी तिच्यासोबत. ओरडू नका सागरजी मायावर. एवढे काय ओरडून राहिले? नका ओरडू एवढे. पाहिलं ना दादा, तू पाहिलं ना आता कशी भडकवते तुला ती वाली बायको? कशी भडकवून राहिली? काही मला सर्व समजते ना श्वेता. मी ऐकतो का तिले? तिच्या भडकवण्याले येते. तुही माय होय तर माई माय होय ना बाई. मी काय तिले खरंच तिले त्रास देणार आहे का? हो खरंच राणीची तब्येत खराब आहे म्हणून झोप येऊ नाही ते, आणि यायचं झालं नाही पाहिजे म्हणून मी आज घरी आहो. ठीक आहे दादा, ठीक आहे. दे त्याला औषध पाणी दे, बरं होऊ दे त्याला. माय सासू याच्या पहिले हे वांगे नेऊन देतो आईले. वाडीतली निघाले मस्त ताजे वांगे आहेत.
नेऊन देतो मायवाल्या आईले. तसंही तिचं भाजीपाल्याचं दुकान आता 15 दिवस झाले तर बंदच आहे ना. रोशन्या इथं चालला आपल्यावाल्या पेपरले, त्याचा अभ्यास पाणी आहे तर त्याचं दुकान बंदच केलं. मस्त वांगे आहे, नेऊन देतो हे आईले. हा माय बाई आई तर आल्या. आता म्हणून मध्ये कुठं चालली म्हणून. रोशनी कुठं चालली हो तू हे वांगे घेऊन? हे तर मी सकाळी तोडले ना हो वाडीतले वांगे. अर्धा टोपली वांगे निघाले तर हे कुठं नेऊन देऊन राहिली तू? त्या माझ्या घरी नेऊन देऊन राहिली का? आई ते नाही का रोशनचं दुकान बंद आहे का नाही, तर त्याच्यामुळे नाही का मी म्हटलं आता तिच्या घरी भाजीपाला नाही तर वांगे चांगले आहेत ताजे ताजे, तर देतो बा म्हटलं 4-5 नेऊन आईले. तर म्हणून नेऊन देऊन राहिली होती. त्याच्यात काही एवढं घाबरायचं कारण आहे का बाई? वांगे देऊन राहिली ना तू, काय कोणतं मोठं काय सोनं नाणं नेऊन देऊन राहिली? एवढे भेद बोलून राहिली तर मिरच्या आहे तोडलेल्या, त्याच्यातले थोड्याशा मिरच्या घे हिरव्या, वालाच्या शेंगा आहे त्याने थोड्याशा. नुसते वांगीच घेऊन चालली का? जाय ने जाय दे थोड्याशा वालाच्या शेंगा आहे तोडलेल्या मी ना, त्या वालाच्या शेंगा दे, मिरच्या आहे मस्त तोडलेल्या त्या दे थोड्याशा. मग थोड्याशा उरल्या म्हणजे बबिताले नेऊन देईन. जाय दे थोडेसे वांगीत देऊन राहिली तर. आलं बबिताचं नाव समोर आलं. हे बबिता मावशी काही पिच्चा सोडणारच नाही. सोडाले आताच एवढा मोठा कूलर नेऊन दिला आणि बबिताले नेऊन देतो म्हणते थोडंसं. मी ना थोडंसं काही न्यायचं म्हणलं का बस बबिताचं नाव आलं म्हणतात. कधी सुधर नाही न कधी नाही, नुसतं बहिणीच्या घरी नुसतं बहिणीच्या घरी. कोणतंही काही बहिणीच्या घरी, घरात असो का नसो पण पहिले बहिणीच्या घरी नेऊन द्यायचं. काऊन पाहून राहिली? काय नाही आई, मिरच्या मग त्या वाला शेंगा कुठं ठेवलेल्या आहे दिसल्या नाही मले. कुठं आहे? अहो बाई ते टोपलीत तोडलं बाई, आणि ते वाली बाहेर नाही का कूलरच्या वरतच ठेवलं बाई मी, म्हणून दिसल्या नसन तुले. जाय ते बाहेर आहे कूलरवर ठेवलेली आहे टोपली, जाय त्याच्यातले थोडेसे शेंगा घे आणि मिरच्या घे जाऊन दे जाऊन येऊन जा. बरं कूलरवर आहे का? ठीक आहे देतो ना नेऊन. मायच्या घरी लपून येऊन देऊन राहिली. तिले असं वाटते का माझ्या सासूले माहीतच नाही काही? सारच माहीत आहे बाई मले, पण माय मन एवढं वाईट नाही ना. नेऊन देतं तर दे ना, आहे माझ्या घरी तर काय झालं, दिलं तर डाळ देन तांदूळ देन. त्या दिवशी लपून एक तेलाचा पॉकेटही दिला हिची माय, पदरानं झाकून नेतानी दिसली मले. पण मी कानाडोया करतो. जाऊ दे बा जाऊ दे. आणि हे शिकून राहिली का मला माहीतच नाही पडत असे वाटते इले.